दोस्तांनो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण आणि तुमच्या सगळ्यांचा अभ्यास कसा चाललेला आहे पहिल्यांदा ते नक्की सांगा. दोस्तांनो कमेंट करून मला नक्की कळवा बरं का तुमचा अभ्यास कसा चाललेला आहे ते, आणि अर्थशास्त्राचा अभ्यास कसा चाललेला आहे ते तर सर्वात आधी सांगा. अर्थशास्त्राचे काही असे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत का जे मी वाचले तर मला परीक्षेमध्ये फायदा होऊ शकतोय? तर हो, असे काही टॉपिक्स आहेत ज्यांचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला फायदा होऊ शकतोय. बरं, मग ठरवायचं कसं की हा टॉपिक महत्त्वाचा आहे? तर जर तुम्ही सिलेबस आणि PYQs व्यवस्थित बघितले तर तुम्हाला कळू शकेल की अरे हा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि याच्यावरती आपण काम नीट केलं पाहिजे. जसं की सार्वजनिक वित्त तुम्ही बघत असाल, त्याच्यावरती क्वेश्चन जे ते रिपीट होतात. बजेट त्याचे प्रकार, FRBM त्याच्यावरचा क्वेश्चन, एक MRTP त्याच्यावरचा क्वेश्चन, SEZ EPZ यांच्यावरचे क्वेश्चन्स रिपीट होतात. ते जर टॉपिक आपण व्यवस्थित केले ना तर मार्क छान पद्धतीमध्ये मिळू शकता आहेत. दोस्तांनो, एक असाच प्रयत्न येत्या 17 तारखेला सकाळी 10 वाजता आपण करणार आहोत आणि ज्याच्या माध्यमातून साधारण 6, 7, 8 तास आपण सोबत असणार आहोत आणि आपण कंप्लीट करणार आहोत की जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते एका झटक्यामध्ये 7-8 तास तरी आपण किमान सोबत असणार आहोत. सो त्याला नक्की या आणि त्याचा व्हिडिओ आता रेडी झालेला आहे. तुम्ही त्याच्यात रिमाइंड मी म्हणून वरती क्लिक करून ठेवा सो दॅट जसा व्हिडिओ चालू होईल तुम्हाला त्याची रिकमेंडेशन नोटिफिकेशन जे आहे ते YouTube पाठवून दे. असे कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत जे मला महत्त्वाचे वाटतात आहेत? तर त्यात जनगणना, लोकसंख्या ही महत्त्वाची, भारताची आणि महाराष्ट्राचे दोन्ही. यात स्टेट बोर्ड मधले जे टॉपिक्स आहेत ना त्यांवरती क्वेश्चन रिपीट झालेले तुम्हाला दिसतील. उदाहरणार्थ माल्थसची थिअरी, तिच्यावरची क्वेश्चन्स रिपीट आहेत. जमीन सुधारणा टॉपिक मेन्सचा वाटतोय पण त्याच्यात प्रिलिम्सला क्वेश्चन आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता आहात. भारत आणि महाराष्ट्र शासनाच्या योजना, आता याच्यात कोणत्या योजना कराव्या याचा क्वेश्चन बऱ्याच लोकांना असतो, तर त्याच्यात सिलेबसमध्ये तुम्हाला त्याचं जाऊन उत्तर भेटेल. इन्क्लुझिव्हनेस, सर्वसमावेशन आणि शाश्वत या गोष्टींमध्ये ज्या ज्या योजनांनी काम केलेलं आहे त्यांच्यावरती क्वेश्चन आहे. तुम्ही बघा, अन्नपूर्णा योजनेवरती क्वेश्चन आलाय, कुठनं आलेलं आहे, त्याच्या पाठीमागं कारण आहे. अन्नपूर्णा योजनेमधून आलेलं कारण, त्याच्यात इन्क्लुझिव्हनेस सुद्धा आहे आणि त्याच्यात मेन्सचा सिलेबस दॅट इज फूड सिक्युरिटी यातनं तो क्वेश्चन आहे. जनधन योजना इन्क्लुझिव्हनेस मध्ये येते, फायनान्शियल इन्क्लुजनची योजना आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती एवढे क्वेश्चन दिसतात. मनरेगा इन्क्लुझिव्हनेस मध्ये, त्याच्यामुळे मनरेगावरती एवढे क्वेश्चन दिसतात. आता तर ती जी रामजी झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्यात झालेले बदल सुद्धा व्यवस्थित बघून ठेवा. नेक्स्ट, शाश्वत विकास आणि समावेशक विकास हा महत्वाचा टॉपिक आहे. LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन ह्याच्यातल्या थिअरीज वरती क्वेश्चन आहे. उदाहरणार्थ ट्रिकल डाऊन थिअरी जी विचारली गेलेली होती ती ग्लोबलायझेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारली गेलेली होती. बाय द वे, थिअरीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत का आणि तुम्ही त्याचे सोर्सेस सापडवत बसलेत का? मी पण गेले 3 वर्ष तेच काम करतोय, थिअरीज आणि त्याचे सोर्सेस. आयोग ते सोर्सेस मात्र खूप बदलत आहे. तसं जेवढं त्याला इन्क्लूड करता येईल तेवढं आपण आपल्या बॅचेसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, पण तुम्ही किती कराल तरी ते कमीच आहे, हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगेन. सार्वजनिक वित्त मला खूप महत्त्वाचा टॉपिक वाटतो. बजेट, त्याचे टाइप्स, FRBM, त्याच्यानंतर टॅक्सेस, त्याचे टाइप्स यांच्यावरचे क्वेश्चन्स आपल्याला परत परत रिपीट दिसतील. पंचवार्षिक योजना मला इन्क्लुझिव्ह वाटतं, म्हणजे तुम्ही जर अर्थशास्त्र वाचायला सुरुवात कराल तर मी सजेस्ट करेल की पंचवार्षिक योजनांपासूनच सुरुवात करा. कारण जर तुम्हाला हिस्ट्री नीट कळली तर प्रेझेंट डिस्क्राईब करता येईल आणि मग फ्युचर प्रिडिक्ट करता येईल. त्याच्यामुळं हे लिंक्ड आहे सगळ्याचं सगळं. दारिद्र्य, बेरोजगारी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, स्पेशली बेरोजगारी, त्याचे टाइप्स. मागे दारिद्र्य त्याच्या टाइप्स वरती क्वेश्चन होता, आपण बघितलं की रिलेटिव्ह पॉवर्टी आणि ऍब्सोल्यूट पॉवर्टीवरचे क्वेश्चन्स आहेत. पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मौद्रिक धोरण, हा तर म्हणजे मला वाटतं की हा टॉपिक जो आहे ना तो कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा टॉपिक आहे. कॉन्सेप्ट माहिती असेल तरच उत्तर देता येईल त्याच्यामध्ये, नाहीतर उत्तर देताच येणार नाही आहे. त्यानंतर बजेट, भारताचं आणि महाराष्ट्राचं. आपण स्मॉल आणि मॉड्युलर रिएक्टरवरचा क्वेश्चन बघितलेला आहे. तर मग आता जे फेब्रुवारीमध्ये केंद्राचं बजेट आलं आणि आता जे राज्याचं बजेट आलं ते करणं गरजेचं आहे. आणि दोन्हीचे लेक्चर्स मी रिसेंटली घेतलेले आहेत आपल्या फिजिक्सवालाच्या चॅनलवरती, MPSC वालावरतीच ते अवेलेबल आहेत. तुम्ही ते नक्की बघावे असं मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन. दोस्तांनो, परत एकदा आठवण तुम्हाला सगळ्यांना करून देतोय मी, ती म्हणजे 1 शॉट व्हिडिओ येतोय आपला 17 तारखेला बरोबर सकाळी 10 वाजता. तिथे हजर राहायला विसरू नका. त्याचं आता आपण शेड्यूल बनवून ठेवलेलं आहे, जाऊन तिथे रिमाइंड मी वरती क्लिक करून ठेवा सो दॅट जसं सेशन सुरू होईल तुम्हाला YouTube रिकमेंडेशन पाठवेल की सेशन सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला यायचं आहे म्हणून. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी इथे थांबतो. 17 तारीख सकाळी 10 वाजता भेटूयात. जय हिंद.